एकेकाळी एक ऋषी होते. ते झोपडीत बसले होते. मग त्यांना एक आवाज ऐकू आला, मला वाचवा. ऋषी लगेच झोपडीतून बाहेर आले आणि त्यांनी एक लहान उंदीर ओरडताना पाहिले. ऋषीने विचारले, काय झाले? उंदीर म्हणाला की एक कावळा मला त्याच्या चोचीत घेऊन जात होता. जेव्हा तो आवाज करत होता तेव्हा मी त्याच्या चोचीतून खाली पडलो. देवाचे आभार, माझा जीव वाचला. ऋषींना उंदराची दया आली आणि त्यांनी विचार केला की त्याला मांजर का बनवू नये, जेणेकरून तो कोणत्याही पक्षाला घाबरणार नाही. ऋषींनी लगेच एक मंत्र म्हटले आणि उंदराला मांजर बनवले. उंदीर खूप आनंदी झाला. ऋषी म्हणाले, जा, आता तुला घाबरायची गरज नाही. आता तो ऋषीसोबत राहू लागला. एके दिवशी अचानक एक कुत्रा ऋषींच्या झोपडीत आला आणि कुत्र्याची नजर मांजरीवर पडली. कुत्र्याने लगेच मांजरीवर झडप घातली. मांजर ओरडली, गुरुजी, मला वाचवा. त्यावेळी ऋषी आंघोळ करून येत होते. त्यांनी पाहिले की एक कुत्रा मांजराला त्रास देत आहे. म्हणून त्यांनी लगेच एक मंत्र म्हटले आणि मांजराला कुत्र्यात रूपांतर केले. कुत्रा झाल्यावर तो इतका आनंदी झाला की त्याच्या आनंदाला सीमा राहिली नाही. उंदीर मांजर बनला, मांजर कुत्रा बनला. त्याचे नशीब किती वाईट होते. हळूहळू त्याच्या मनात लोभ वाढू लागला. त्याला वाटले की मी सिंह का बनू नये, जेणेकरून लोक मला घाबरतील. मी कोणाला घाबरत नाही. तो ऋषीकडे गेला आणि म्हणाला, हे गुरुजी, मला सिंह बनवा. लोक मला मारतात आणि हाकलून लावतात. मी कोणालाही इजा करणार नाही. ऋषी दयाळू होते. त्यांनी मंत्र म्हटला आणि त्याला कुत्र्यापासून सिंहात रूपांतरित केले. आता तो सिंह बनून स्वतःला खूप भाग्यवान समजू लागला आणि लोकांना घाबरू लागला. एके दिवशी त्याच्या मनात लोभ आला की या ऋषीला का मारू नये, जेणेकरून कोणालाही कळू नये की मी प्रथम उंदरातून मांजर, नंतर मांजरापासून कुत्रा आणि कुत्र्यापासून सिंह झालो. यानंतर तो योग्य संधीचा वाट पाहू लागला. एके दिवशी त्याने पाहिले की ऋषी पूजामध्ये ध्यान करत होते. म्हणून त्याने ताबडतोब ऋषीवर हल्ला केला. ऋषीला कळाले की हा उंदीर आहे. त्याने ताबडतोब एक मंत्र म्हटला आणि त्याला त्याच्या मूळ स्थितीत परत आणले, ज्यामुळे ते पुन्हा उंदीर बनले. या घाणेरड्या कृत्यासाठी ऋषीने उंदराला त्याच्या घरातून हाकलवून लावले, ज्यामुळे उंदराचा जीव पुन्हा मांजरीसारख्या धोक्यात आला. तात्पर्य, आपण कधीही लोभी नसावी. लोभ माणसाला आंधळा बनवतो.